तुम्ही सुद्धा शेतकरी कर्जमाफीची ई-केवायसी करत आहात का? तर थोडंसं थांबा मित्रांनो. तर हो शेतकरी मित्र बघा, केवायसी करत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांकरिताचा हा खूप महत्त्वाचा लाखमोलाचा व्हिडिओ असणार आहे. त्याकरिता या व्हिडिओला कुठेही स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला केवायसी करायची की नाही करायची, थांबायचं किंवा केवायसी करण्या अगोदर काय करायचं आहे हे कळेल आणि तुमचं खूप मोठं नुकसान होण्यापासून तुम्ही म्हणजे वाचाल. म्हणजे काय होईल नेमकं एक्झॅक्ट तुम्ही या अगोदर ज्या आपण कर्जमाफ्या पाहिलेल्या आहेत, त्या कर्जमाफ्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या त्रुट्या राहिलेल्या आहेत, ते शेतकरी बांधव आजपर्यंत सुद्धा तसेच राहिलेले आहेत. ते कुठे जाऊ शकत नाही, कुणाकडे तक्रार करू शकत नाही. तक्रार केल्याच्या नंतर त्यांच्या तक्रारीचं निरसन होत सुद्धा नाहीये. त्यामुळे जर सुरुवातीलाच तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुमचं नुकसान होणार नाही. तुम्हाला पूर्ण कर्जमाफी मिळेल आणि नवीन कर्ज सुद्धा मिळण्याकरिता मार्ग मोकळा होऊन जाईल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही याद्या प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांच्या केवायसी करण्याच्या याद्यामध्ये नाव आलेले आहेत, ते शेतकरी बांधव केवायसी करण्याकरिता आपले सरकार सेवा केंद्राकडे धाव घेत आहेत. काही ठिकाणी एरर येत आहे, काही ठिकाणी म्हणजे सुरळीत सुद्धा चालत आहे, त्या ठिकाणी ते करत आहे. परंतु केवायसी करत असताना गेल्या 2-4 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यांनी जे घेतलेलं कर्ज होतं, ज्या वर्षी घेतलं असेल 2022 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये किंवा 25 मध्ये, तर ती घेतलेली मुद्दल रक्कम या कर्जमाफीची केवायसी करत असताना त्या कॉम्प्युटरवर स्क्रीनवर त्या पावतीवर वेगळी दिसत आहे किंवा बऱ्याच ठिकाणी असं पाहावयास मिळत आहे की या मागचे कर्ज काढलेले असलेल्या शेतकऱ्यांना केवायसी करताना गेल्या 2-3 वर्षाचं मिळून जे व्याज आहे, त्या व्याजाच्या रकमेमध्ये सुद्धा, मुद्दलीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसून येत आहे, तफावत दिसून येत आहे. एखाद्या शेतकऱ्याने जर 1 लाख रुपये 2 वर्ष अगोदर व्याज सगट कर्ज घेतलेलं असेल पीक कर्ज, तर त्याला 1 लाखाच्या वर व्याज दिसायला हवं, तर त्याला 1 लाखच दिसत आहे. आता 1 लाख दिसत असताना त्या शेतकऱ्याने ती जर केवायसी आत्ता करून टाकली, तर असं होईल की वेळप्रसंगी राज्य शासनाच्या वतीने बँकेला 1 लाख रुपये जमा होऊन जातील त्या कर्ज खात्यामध्ये, परंतु वरचं 2 वर्षाचं जे व्याज आहे ते तसंच पेंडिंग राहील आणि ते पेंडिंग राहिल्यामुळे त्या शेतकऱ्याला कुठेच दाद मागता येणार नाही, त्याची दाद कुणी ऐकून सुद्धा घेणार नाही. खऱ्या अर्थाने ही कर्जमाफीच पूर्णपणे शेतकऱ्याच्या पदरामध्ये पाडून घेण्याकरिता बरीचशी मेहनत इथून पुढे अजून घ्यावी लागणार आहे. जेव्हापासून केवायसी सुरू झाले आणि केवायसी सुरू झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मुद्दलीमध्ये, व्याजाच्या रकमेमध्ये, अकाउंटमध्ये, बँकेच्या नावामध्ये, आधार कार्डच्या नंबरमध्ये तफावती दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकरी नेते, शेतकरी संघटना यांच्याकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त केला जात आहे आणि याकरिताच आता सहकार विभागाच्या वतीने सहकार आयुक्ताकडून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यावर पडताळणी सुरू आहे. व्याजाची सुद्धा ज्या दोन्ही प्रकारच्या व्यापारी बँका किंवा सरकारी बँका आहेत, या सर्व बँकांच्या कर्ज खात्याची पडताळणी, व्याज, मुद्दल या दोन्ही गोष्टीची पडताळणी होत आहे. तरी सुद्धा पॅनिक न होता, कोणत्याही अफवेला बळी न पडता शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी आणि त्याच्या खात्यानुसार, त्याच्या कर्ज रकमेनुसार, मुद्दलीनुसार आणि व्याज या दोन्ही मिळून जी रक्कम असेल 2 लाखापर्यंतची, ती पडताळणी झाल्याच्या नंतर पूर्ण त्याच्या कर्ज खात्यामध्ये जमा होईल असं सहकार आयुक्ताकडून आता काही वेळ अगोदरच सांगण्यात आलेलं आहे. परंतु माझं एक तेच म्हणणं आहे, केवायसी करू नका मला असं म्हणायचं नाही शेतकरी बांधवांनो. परंतु काय आहे की केवायसी तुमच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे, हे तुम्हाला आता स्पष्ट झालेलं आहे किंवा तुम्ही आधार टाकून पाहिलं तिच्यावर स्पष्ट दिसत आहे. एकतर तो फोटो घ्या किंवा त्याच्या अगोदर आजच केवायसीच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येवो किंवा न येवो, ज्या बँकेचं तुम्ही कर्ज काढलेलं आहे त्या बँकेमध्ये जा. एका कागदावर तिथून तुमच्या कर्जाची मुद्दल, किती रक्कम आहे, कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात काढलेलं आहे ते सुद्धा, तुमचं कर्ज खात्याचा क्रमांक सुद्धा आणि आज जर बँकेमध्ये गेले तर आजपर्यंतचं व्याज. मग भले तुमचं यादीत नाव पुढच्या 15 दिवसात आलं तरी त्या 15 दिवसाच्या व्याजात खूप काही फरक पडणार नाही, थोडासा फरक पडणार आहे. परंतु तुमची मुद्दल किती, मी आता एका शेतकऱ्याला बोललो तर त्या शेतकऱ्याला त्याची मुद्दल किती काढलेली ते सुद्धा आठवण येत नव्हतं. याकरिताच आपल्याला आपल्या बँकेमध्ये जायचं आहे, आपला कर्ज क्रमांक एका कागदावर लिहून आणायचा आहे, आपली मुद्दलीची रक्कम लिहून आणायची आहे आणि बँकेत आज गेलो तर आजपर्यंतच आपले झालेले व्याजाची रक्कम आणि ही एका कागदावर लिहून आणल्याच्या नंतर जेव्हा आपण आपले सरकार सेवा केंद्रावर जाणार, आधार नंबर देणार, आपली पूर्ण माहिती दिसायला सुरुवात होणार, तेव्हा आपण ते व्हेरीफाय करायचं आहे, हो खरोखर याच वर्षी कर्ज काढलेलं आहे का, एवढी मुद्दल दाखवलेली आहे, हे बरोबर आहे का. आणि आपण कालपर्यंत किंवा आजपर्यंत बँकेमध्ये जाऊन आल्याच्या नंतर जी व्याजाची रक्कम
दाखवलेली आहे ती व्याजाची रक्कम आणि मुद्दल या दोन्ही रक्कम बरोबर मॅच होतात का, ते जर होत असेल तर तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला केवायसी करायला कुठलीही काही हरकत नाहीये. किंवा तसं जर मॅच होत नसेल तर थोडंसं तुम्हाला थांबावं लागेल, किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करण्याकरिता ग्रेव्हियस नोंदवण्याकरिता सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकता, थोडा वेळ वाट पाहू शकता. किंवा सहकार आयुक्ताकडून जसं सांगण्यात आलेलं आहे की सर्व पडताळणी चालू आहे, लवकरच सर्व क्लिअर होईल, तर मग ते लवकर क्लिअर होत नाही तोपर्यंत 2 दिवस 4 दिवस 8 दिवस वाट पाहिली तरी सुद्धा हरकत नाहीये. आपल्याला कर्जमाफी पदरात पाडून घेण्याकरता अजून बराच वेळ आहे. कर्जमाफी काही एका दिवसात होणार नाहीये, त्यामुळे गोंधळ घालू नका, घाई करू नका, पॅनिक होऊ नका. तुम्हाला तुमची कर्जमाफी पूर्णपणे घेणे तेवढंच आवश्यक आहे, कारण की इथून पुढे कर्जमाफ्या होणे काही सहज नाहीये, सोपं नाहीये. ही कर्जमाफी सुद्धा सहजासहजी मिळालेली नाहीये आणि एक वेळ कर्जमाफीमध्ये तुम्ही मागं पडले तर तिथून पुढे पुढच्या वेळेसपर्यंत कुणीही तुमच्याकडे वळून पाहत नाही. आपण हे 2016च्या कर्जमाफीमध्ये 19-20च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. 2010-16 पासून खूप सारे शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या कर्जमाफीपासून ते अजूनही वंचित आहे. 17-18 जे खूप सारे शेतकरी आहेत ते तुमच्या सोबत परत एक वेळ घडू नये शेतकरी मित्रांनो. त्यामुळे थोडीशी सावधगिरी बाळगा, संयम बाळगा, थोडासा 1-2 दिवस वेळ घ्या, बँकेमध्ये जाऊन आपली शहानिशा करून घ्या आणि त्यानंतर जर ते सर्व काही बरोबर वाटत असेल, पद्धतशीर तुम्हाला मॅच होत असेल, अकाउंट नंबर वगैरे, बँक वगैरे, तुमचं नाव वगैरे, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही कर्जमाफीची केवायसी केली तर हरकत नाही शेतकरी मित्रांनो. बघा, तर शेतकरी मित्र बघा, शेतकरी कर्जमाफीमध्ये नाव आल्याच्या नंतर केवायसी करावी की नाही करावी, केवायसी करण्या अगोदर काय करावं, कोणती सावधगिरी बाळगावी, या संदर्भातला आपला हा व्हिडिओ आहे. ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. या महत्त्वपूर्ण माहितीचा आपला सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना नक्कीच उपयोग ठरेल अशी आशा करतो शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना ही अपडेट मिळावी, त्याबद्दल त्यांच्यामध्ये एक सजगता निर्माण व्हावी आणि त्यांचं नुकसान होऊ नये याकरिता कृपया करून खरोखर एवढी विनंती करेल की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल आणि ते कर्जमाफीच्या विळख्यामध्ये परत एक वेळ फसणार नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हमखास आणतो त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.